आपण तुलना करतो आणि आपल्याला असं वाटतं की बाकीच्यांचं लाईफ चांगलं आणि माझं नाही चांगलं. तर त्यापेक्षा आपल्या लाईफचा आपण चांगल्या प्रकारे स्वीकार करणं महत्वाचं आहे. म्हणजे काम ही एक गंभीर गोष्ट जरी असली तरी ती सतत गंभीर चेहरे ठेवूनच करायला पाहिजे असं नाही. पण प्रत्येक वेळेला काही खूप अनेक तास एकमेकांना देऊ शकत नाही. उलट कंटाळाच येईल की किती वेळ गप्पा मारायच्या ना काय काय. नाहीतर हा बायकांमध्ये विशेषतः खूप एक गिल्ट असतो की मी कामाला जास्ती वेळ देतेय आणि मुलांना आणि घराला वेळ देत नाहीये. कामाच्या ठिकाणी नाही म्हणायला जमत नाही की आम्ही नाही बाबा आमची मुलं डे केअरला ठेवत वगैरे. तर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तर एकमेकांना जज करू नका की मुलांना फसवून कधी बाहेर जाऊ नका. हे सगळेजण जे टीम आपली आहे ते जर का खुश असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे आत्मीयतेने काम करतात. वर्क फ्रॉम होम असा सध्याचा एक परवलीचा शब्द झालाय. तर ते करत असताना कित्येकांच्या तक्रारी असतात की हे घरी आम्ही काम करतो, तर बऱ्याचदा घरच्यांना ते कळतच नाही की काम चालू आहे म्हणून. त्या जे मॅरेज काउन्सिलिंग करत असतो त्याच्यामधला हा एक खूप मोठा प्रश्न दिसून येतो. आपल्या काही टोमण्यांमुळे आपण दुसऱ्यांचा स्ट्रेस वाढवत असतो की आज मला सगळा पूर्ण स्वयंपाक करायला नाही जमलं बाबा, मी आज खिचडीच फक्त केलीये, पण आपण ते सगळ्यांनी मजेत गप्पा मारत खाऊया वगैरे असं काहीतरी मुलांना सांगितलं तर मुलांनाही ते पटतं. आपल्या घरी कामाला मावशी असतील, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली, त्यांना मदत केली तर त्या स्वतःच्या मुलांचं जेवढं करतात तेवढ्याच प्रेमाने ते आपल्या मुलांची काळजी घेतात. पूर्वी मला खूप गाण्याची आवड होती, पूर्वी मला खूप पेटी वाजवता यायची. आता या कामाच्या रगाड्यामध्ये वेळच मिळत नाही. एखाद्याला खूप वेळ कमीच काम करायचंय असं पण असेल, तो त्याला आपण आळस नाही म्हणू शकणार. तो त्याचा गोल आहे. कुठलंही काम न एक टीम वर्क असतं. ते कधीच एका व्यक्तीचं नसतं. तुमचे क्लायंट्स असतील, तुमचे पेशंट्स असतील, अजून कोण ज्यांच्या बरोबर किंवा तुमचे सहकारी असतील, त्यांच्याशी असं वागा की ते एकदम खुश झाले पाहिजेत तुमच्यावर आणि त्यांचा आनंद बघतो ना तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो खास एपिसोड आहे तो हा आपला 50वा एपिसोड म्हणून आपण आज एक स्पेशल एपिसोड त्यासाठी करत आहोत. जानेवारी 2025 पासून आपण मेडिकल फील्ड रिलेटेड किंवा हेल्थ रिलेटेड टॉपिक चालू केले आणि त्यानंतर त्यामध्ये आपण वेगवेगळे विषय, वेगवेगळे आजार किंवा आजार होऊ नये म्हणून जी काळजी घ्यावी अशा पद्धतीने हे एपिसोड करत होतो. त्याला आपला सर्वांचा खूप छान प्रतिसाद होता आणि आज आपण ह्या 50व्या एपिसोडच्या टप्प्यावर आलेलो आहोत. यानंतर आपले आणखी 2025 सालचे 2 एपिसोड होतील आणि त्यानंतर एका नव्या पद्धतीने आपण ह्या चॅनलवरती पॉडकास्ट करणार आहोत. फक्त एकच विनंती आहे की ह्या पॉडकास्ट नंतर किंवा ह्या एपिसोड नंतर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. कारण लोकांचे बरेचदा व्ह्यूज असतात पण चॅनल सबस्क्राईब करायचं हे अजून कित्येकांना माहीत नसतं. तर त्या दृष्टीने आपण आता या पॉडकास्टला सुरुवात करूया. आजचा स्पेशल 50वा एपिसोड म्हणून काय करायचं असं प्लॅन चाललेला असताना एक खूप महत्त्वाच्या विषयावरती जेव्हा आपण हा विषय मेडिकल पॉडकास्टमध्ये का घेतला बाबा असं कोणी जर विचारलं तर तो का गरजेचा आहे हे मी सांगतो. वर्क लाईफ बॅलन्स असा आजकाल आपण बऱ्याचदा शब्द ऐकत असतो आणि हे नक्की काय असतं, ह्याच्यानंतर हे कसं मॅनेज करतात, ह्याच्यामुळे किती प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात का, त्याचा आपल्या शारीरिक किंवा मानसिक हेल्थवर काही निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो का, किंवा हे बॅलन्स करणं खरंच शक्य असतं का, ह्या फक्त गप्पांसाठी लोक हे वापरतात, असे बरेच प्रश्न ह्यातनं येत गेले. हा विषय जेव्हा आम्ही आमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाठवले तेव्हा इतके जास्त प्रश्न आले की त्यातले काही ठराविक प्रश्नांवरतीच आज आपण बोलणार आहोत. पण त्याही प्रश्नांमधनं ह्या विषयाला बरेचसे कंगोरे आहेत आणि ह्याच्यावरती आपण नक्कीच विचार करून आपल्या आयुष्यात बदल करू शकतो हा विश्वास मला नक्कीच वाटतो. आणि ह्या एपिसोडसाठी आपल्यासाठी एक खास गेस्ट आहेत, ज्या गेस्टला आपण ह्या आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षी एकदा भेटलेलो आहोत. मुक्ता पुणतांबेकर हे नाव आपल्यासाठी नवीन नाही आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून गेले 30 वर्षाहून अधिक काळ मुक्ता कार्यरत आहे आणि ती खंबीरपणे हा सर्व मुक्तांगणचा डोलारा सांभाळत आहे. वेगवेगळ्या पॉडकास्टवरती किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती बऱ्याचदा आपण तिचे इंटरव्ह्यू ऐकत असतो आणि यात बऱ्याचदा व्यसनमुक्तीविषयी एपिसोड असतात. आज हा वेगळा विषय मुद्दाम आपण घेतला आणि यासाठी मुक्ताच त्याची गेस्ट का होती हे मी खास सांगतो. कारण गेली 30 वर्ष
ती हे सर्व काम करत असताना आपलं वैयक्तिक आयुष्य याबरोबर आपले वेगवेगळे छंद आणि आपली हेल्थ ह्या सर्व गोष्टींचा किती छान बॅलन्स सांभाळत ती हे सर्व करत असते हे मी पाहत आहे. आणि ह्यापेक्षा दुसरं चांगलं गेस्ट मला वाटलं नव्हतं की मला यासाठी मिळेल. म्हणजे तिच्या वाचनाच्या आवड आणि तिचं प्रचंड वाचन किंवा हेल्थ रिलेटेड ती जे मॅरेथॉनमध्ये रनिंगसाठी असेल इतर गोष्टींसाठी असेल असे बरेच गोष्टी आपल्याला ह्या गप्पांमधनं कळतील. आम्ही बरेच वर्ष एकमेकांना ओळखतो त्यामुळे आम्ही एकमेकांना नावाने हाका मारतो. तर त्याच दृष्टीने आज आपला अतिशय ह्या गप्पांच्या स्वरूपात इन्फॉर्मल स्वरूपामध्ये या विषयावर आपण बोलणार आहोत. नेहमीप्रमाणे ह्या पॉडकास्टमध्ये नंतरही आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा, आपण त्याच्याविषयी परत चर्चा करूया. तर हॅलो मुक्ता, आमच्या या जगण्यातील गाईवर तुझं पुन्हा एकदा स्वागत. तर हा विषय आज आपण घ्यायचं मुद्दाम कारण होतं कारण की ह्याच्याविषयी शारीरिक आणि मानसिक ह्याचे काही परिणाम होऊ शकतात असं कित्येकांना खरं वाटत नव्हतं. कित्येकदा त्याचे परिणाम झाल्यानंतर रिट्रोस्पेक्टिव्हली पाहिल्यानंतर लोकांना कळलं की अरे हा बॅलन्स साधला जात नव्हता म्हणून मला कदाचित हा आजार झाला का किंवा कदाचित मला काही मानसिक आजार झाला का. तर हे आपण नेहमी म्हणतो, तर हा खरंच आत्ताच्या काळातला शब्द आहे का हे पूर्वी कधी होता वर्क लाईफ बॅलन्स हा विषय? सर्वात आधी मी तुमचं सगळ्यांचं टीमचं अभिनंदन करते कारण 50वा एपिसोड आज तुम्ही करत आहात आणि या एपिसोडमध्ये मला आज येता आलं याचा मला खूप आनंद वाटतोय. वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द अलीकडे आपण खूपच ऐकत असतो. आपण आत्ता सध्या कुठल्या अर्थाने वापरतो की असं खूप वेळा लोक म्हणतात की मी माझ्या कामात खूप बिझी असतो, घरी लक्ष द्यायला मला वेळ नाहीये, स्वतःच्या तब्येतीकडे किंवा माझे छंद जोपासायला मला वेळ मिळत नाहीये, तर माझा काही योग्य तऱ्हेने चाललेला नाहीये वर्क लाईफ बॅलन्स. या अर्थाने हा शब्द आपण वापरतो की आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपण किती वेळ घालवतो आणि वैयक्तिक किती वेळ घालवतो. सुरुवात जेव्हा या शब्दाची झाली तेव्हा या अर्थाने तो वापरला गेलेला नव्हता. जेव्हा अगदी 1800 साली जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा अमेरिका, इंग्लंडमध्ये सुद्धा हा शब्द वापरला गेलेला होता. पण तो कशा पद्धतीने, तर तेव्हा असे काही नियम नव्हते की कामगारांसाठी किती तास काम करायचं, जेवणाची सुट्टी, आठवड्याला त्यांना सुट्टी कधी मिळेल. मग तेव्हा जे असे ऍक्टिव्हिस्ट वगैरे होते त्यांनी मग हा वर्क लाईफ बॅलन्स शब्द तेव्हा वापरला. मग कामाचे निश्चित तास त्याच्यामध्ये होते, मध्ये जेवणाला सुट्टी, दर आठवड्याला त्यांना सुट्टी किंवा बाकी काही त्यांना आजारी वगैरे पडले तर त्याची सुट्टी. तर या अर्थाने हा तेव्हा शब्द वापरला गेला. आणि मग नंतर साधारण 1970 वगैरेच्या आसपास जेव्हा महिला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून नोकरी करायला लागल्या तेव्हा इंग्लंडमध्ये हा शब्द वापरला गेला. आणि तेव्हा असं दिसून आलं की महिलांना जेव्हा त्या कामावरती जातात तेव्हा काम तर करायचंच असतं पण घरची जबाबदारी पण असते, घर, मुलं हे सगळं बघायला लागतं. तर त्यांनी वर्क लाईफ बॅलन्स कसा ठेवावा अशा पद्धतीने तेव्हा सुरुवातीला हा वापरला गेला. सध्या आपल्या पिढीमध्ये मला वाटतं हा खूपच कॉमन शब्द झालाय. एखाद्या आपण जुन्या मित्रमैत्रिणींना भेटतो तेव्हा हा शब्द आवर्जून हा विषय खूप वेळा निघतो की कसं काम आहे, किती स्ट्रेसफुल आहे, सुट्टी मिळत नाही वगैरे. ह्या अर्थाने पण आपण तो खूप वापरत असतो. मी जेव्हा काउन्सिलिंग करत असते तेव्हा बरेच वेळा रुग्णांकडून सुद्धा हा शब्द मला ऐकायला मिळतो. तर मी एक प्रसंग सांगते, म्हणजे की काही वर्षापूर्वीचा तो आहे. एक पती पत्नी मला भेटायला आलेले होते आणि साधारण 40 मधले ते होते. तर तिची तक्रार होती की तो अजिबात घरी वेळ देत नाही, खूप उशिरा येतो. फॅमिली बिझनेस त्यांचा होता आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला होता. तेव्हा तिने काय सांगितलं की ती जेव्हा लहान होती तेव्हा तिचे बाबा एक नोकरी करायचे आणि जो काही 7-8 तास नोकरीचा वेळ असेल त्याला जायची वेळ, यायची वेळ अगदी निश्चित असायची. मग घरी येताना भाजी आणायचे, आईला मदत करायचे, सुट्टीच्या दिवशी यांना बाहेर वगैरे घेऊन जायचे. म्हणजे ते खूप घराला, मुलांना वेळ द्यायचे. पण तिची तक्रार होती की नवरा तिचा काही असं करत नाहीये. तो सकाळी लवकर बाहेर पडतो, रात्री खूप उशिरा येतो, मुलं झोपलेली असतात, ही जेवायला ताटकळत त्याची वाट बघत असते आणि सुट्टीच्या दिवशी पण बरेचदा त्याला कामाला जायला लागतं, सारखे त्याला फोन येत असतात. तर हे जेव्हा तिने सांगितलं तेव्हा तो खूप चिडला आणि तो म्हणाला की बघ, माझ्या बाबांनी हा बिझनेस सुरू केला, शून्यातनं सुरू केला. त्यांच्याही बाबतीत असंच व्हायचं की ते खूप लवकर जायचे, रात्री उशिरा ते घरी यायचे, पण माझ्या आईने कधी तक्रार म्हणून केली नाही.
घरची पूर्ण जबाबदारी आईनी घेतली. आम्ही जे वाढलो ते सगळं आईनीच आम्हाला वाढवलं. तो म्हणाला की माझ्या वडिलांना आम्ही मुलं कितवीत शिकतोय हे पण माहिती नसायचं आणि त्याच्याबद्दल त्यांना अभिमान सुद्धा वाटायचा की माझीच बायको सगळं बघतीये आणि मी काही घरातलं बघत नाहीये. आणि अशा पद्धतीने इतकं काम करून मेहनत करून त्यांनी जो आमचा बिझनेस वाढवला, तर तो आता माझी पण जबाबदारी आहे की मला पण तो तसाच वाढवायला लागेल. तर हे सगळं जेव्हा मी ऐकत होते तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या आई वडिलांची जी पिढी होती ती थोडीशी वेगळी होती. तिकडे तिचे जे वडील होते त्यांच्या बाबतीमध्ये पण ते ऍक्सेप्टेड होतं की खूप काही अशी चढाओढ आणि हे नसेल तरी चालेल. किंवा याच्या बाबतीमध्ये याच्या कुटुंबामध्ये असं होतं की आईला सुद्धा ते तिने स्वीकार केलेला होता की नवरा कामावरती जाणार आणि घराची जबाबदारी ती माझी आहे. पण ह्या दोघांच्या बाबतीमध्ये मात्र तसंच इतका स्वीकार होणं हे काही शक्य नव्हतं. ही पण नोकरी करणारी होती आणि तिची स्वाभाविक अपेक्षा होती की नवऱ्याने तिला मुलांना वेळ द्यावा, बाहेर घेऊन जावं, घरामध्ये काही घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी पण मदत करावी. तर असा सगळा तो त्या दोघांमधला एक विसंवाद झालेला होता. तेव्हा मग मला त्या दोघांची बोलताना वर्क लाईफ बॅलन्स वरती खूप बोलायला लागलं आणि अलीकडे थोडं ह्या बाबतीत आम्हाला थोडं जास्तीच बोलायला लागतंय. मी त्यामुळेच आपण आता हे बोलताना गप्पांमध्ये त्याचे 2-3 भाग केलेत की कामाच्या ठिकाणचं वर्क लाईफ बॅलन्स किंवा आपण घरामध्ये आपली नाती सांभाळताना आणि वैयक्तिक लाईफवरचा. तर मला वाटतं सुरुवात करताना आपण हे कामाच्या ठिकाणाचं करू. ह्यात मला 2 गोष्टी वाटतात. आता मी जेव्हा तुला पाहतो तेव्हा तू 30 वर्ष आता किंवा त्यातला बराचसा काळ संचालक म्हणून तिथे कार्यरत आहेस. तेव्हा आपण एक एम्प्लॉयर असताना हा एक अप्रोच कसा असतो आणि एक जे लोक काम करत असतात त्यांची एक वेगळी तक्रार असते. तर ह्या 2 गोष्टी मला अशा वाटल्या की बऱ्याचदा एक जण मला सांगत होतं की अरे मला ना कामाच्या ठिकाणी नाही म्हणायला जमत नाही. मग ते वरनं बॉसकडनं काम येतात, सहकारी काहीतरी गळ्यात टाकतात आणि ह्या स्वभावामुळे मला सर्व अंगावर घ्यायची सवय, त्यात माझा स्ट्रेस पण वाढतो आणि कामाचे तास पण अननेसेसरी वाढतात आणि ह्याच्यामुळे सगळं माझं घराचं वातावरण डिस्टर्ब झालंय. तर हे कसं मॅनेज करावं? वर्क लाईफ बॅलन्सच्या बाबतीमध्ये ना एम्प्लॉयरनी सुद्धा खूप काही विचार करणं आवश्यक आहे. कारण जर का त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की मला कामाच्या ठिकाणी खूप जास्ती वेळ जातोय, स्ट्रेस आहे, मला सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत, तर मग ते नाराज असतात आणि मग पटापटा जॉब बदलणं असेल किंवा काही कारणाने जॉब बदलता येत नसेल तर मग नीट काम केलं जात नाही. पण एम्प्लॉयर जर का जागरूक असतील की नाही माझ्याकडे जे काम करणारे सगळे टीम आहे माझी, तर त्यांना चांगलं वाटलं पाहिजे, ते कम्फर्टेबल असले पाहिजे, तर ते जास्ती सुविधा देतात आणि मग जर का हे सगळेजण जे टीम आपली आहे ते जर का खुश असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे आत्मीयतेने काम करतात आणि अर्थातच मग संस्थेची जी कार्यक्षमता आहे ती वाढायला मदत होते. एम्प्लॉयरचा याच्यामध्ये एक प्रकारे स्वार्थच आहे ना की जरी त्याचा फायदा त्या लोकांना होणार आहे पण त्या संस्थेला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आता मुक्तांगणमध्ये सुद्धा मोठी टीम आहे, जवळजवळ 60-65 लोक काम करतात. तर मग तिथे आम्ही आवर्जून असं बघतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात की कधी मधी एकत्र सगळ्यांनी जेवण करायचं, एखादी छोटी पिकनिकला जायचं किंवा महिला दिन वगैरे असा असतो तर मुद्दामून महिलांच्या ग्रुपनी काही कार्यक्रम करायचे किंवा त्यांच्याशी संवाद एक ओपन ठेवायचा की एखाद्याच्या घरी खरंच अडचण आहे, त्याला सुट्टी हवी आहे, तर ते समजून घ्यायचं आणि दुसरं कोणीतरी असतंच का काम करणारं. तर आपण जर का समजून घेतलं, सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या तर खरोखर एक चांगल्या प्रकारे त्यांचा सुद्धा वर्क लाईफ बॅलन्स साधला जातो. आणि दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण असं एम्प्लॉय म्हणून पाहतो तर बऱ्याचदा कित्येकांचं असं असतं की सगळं काम जसं मला येतं तसं स्टाफच्या बऱ्याच लोकांना येत नाही, कुठल्याही इतर संस्थेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये. तर स्वतः असं तो एम्प्लॉयर असताना किती डेलिकेट काम करायला शिकायला पाहिजे का अट्टहास करत राहायचं की हे काम असं परफेक्ट होण्यासाठी मला ह्यात झोकून द्यायची गरजच आहे? हा बॅलन्स कसा साधावा? आपण सगळ्यांनी हे विचारात घ्यायला पाहिजे की कुठलंही काम न एक टीमवर्क असतं, ते कधीच एका व्यक्तीचं नसतं. कधी कधी आपल्याला दिसणारं नाव एकच दिसत असतं की हा माणूस, याचं हे हॉस्पिटल आहे किंवा याची ही संस्था आहे, पण ते तसं नसतं ना. तो एकटा काही प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही. तर
तर आपण जेव्हा टीम वर्क वरती लक्ष केंद्रित करतो की सगळं कसं आपल्याला प्रत्येकाला त्यांची त्यांची कामं ठरवून देता येतील, काही वेळा काही SOPs आपल्याला तयार करायला लागतात, ते व्यवस्थित त्यांना त्याचं जेव्हा ट्रेनिंग देता येईल तेव्हा टीम चांगलं काम करेल आणि याचा फायदा आपल्यालाच होणार आहे ना, की आपल्याला सुद्धा रिकामा वेळ मिळेल स्वतःकडे किंवा आपल्या छंदांकडे, कुटुंबाकडे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल. त्यामुळे टीम वर्कला खूप महत्व द्यायला पाहिजे किंवा लोकांना मदत मागणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे मी मध्यंतरी एक असं वाक्य ऐकलं की करेज कशाला म्हणतात, तर मदत मागायला करेज म्हणतात ऍक्च्युली. कारण आपल्याला असं वाटतं की मी हे चालवते तर मग मला सगळं यायला पाहिजे, तर असं नाहीये, मला काही एकटीला सगळं येणार नाहीये, तर मी कायमच लोकांची मदत मागायला पाहिजे. आणि खरं तर ना लोकांना बरं वाटतं की आपण अरे मला हे जरा ह्या कामात जरा मदत करतो का, की अरे माझ्याकडनं मदत मागितली गेलीये, आणि ते योग्य प्रकारे मदत करतात आणि त्याच्यात आपला सुद्धा फायदा होतो. तर सगळं काम आपणच स्वतः करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा ना डेलिगेट केलं, मदत मागितली, टीम वर्क, टीम बिल्डिंग ह्याच्यावरती जरा लक्ष केंद्रित केलं तर ते सोपं जातं. किंवा बऱ्याचदा असं असतं ना की त्या माणसांची त्या फील्डमध्ये खरं तर ती एक्सपर्टी असते. आम्ही आता एक्सरे काढताना जर एक्सरे टेक्निशियन जवळ जाऊन मी उभा राहिलो तर त्यातनं मला शिकायला मिळाल, हा जर मी अप्रोच ठेवला तर त्यांनाही ते छान वाटतं आणि आपल्याही त्या नॉलेजमध्ये भर पडते. म्हणजे कदाचित तो माणूस त्यावेळी नसताना पण ते काम करू शकतो. हे आहे की तो असताना तिथे जाऊन तिथे लुडबुड करण्यापेक्षा. आता मेनली आपले पर्सनल लाईफ विषयी लोकांचे जास्त ह्यासाठी प्रश्न आलेत की मी खूप प्रयत्न करतो हे सगळं मॅनेज करण्याचा बाबा असा, पण घरच्यांसाठी मला वेळ काही केलं तरी उरतच नाही आणि कटकटी होतात आणि बऱ्याचदा मग फॅमिली फंक्शन्स असतात, तिथं जाणं होत नाही, त्यामुळे त्या नातेवाईकांचा रोष ओढून घ्यायला लागतो. तर कसा मी बॅलन्स साधू, असा प्रश्न आहे एक जणांचा. सध्या हा खूप एक कॉमन प्रश्न आता लोकांचा व्हायला लागलेला आहे की नवरा बायकोपैकी एकाला कोणाला तरी रोज घरी यायला उशीर होतो, कामामध्ये खूप जास्ती वेळ द्यायला लागतो आणि मग त्याच्यामुळे दुसऱ्याची चिडचिड होते. तर याचं ना मला एक खूप छान उदाहरण इकडे सांगता येईल की अगदी माझे जवळचे ते मित्र मैत्रीण आहेत आणि मग अगदी जेव्हा करिअरची सुरुवात होती, मुलं त्यांची लहान होती, असं व्हायचं की त्या नवऱ्याच्या कामाचं स्वरूपच असं होतं की त्याला रोज घरी यायला उशीर व्हायचा आणि मग हिची खूप चिडचिड व्हायची आणि मग रोज त्यांची भांडणं व्हायची. तर मग त्यांच्या दोघांच्याच लक्षात आलं की हे काही चांगलं चाललेलं नाहीये. मग ते शांतपणे एकत्र बसले, त्यांनी चर्चा केली, त्यांनी तिला नीट समजावून सांगितलं की त्याचं जे काही काम होतं ते कॅशशी रिलेटेड होतं, त्यामुळे मग ते सगळं टॅली वगैरे केल्याशिवाय तो काही निघू शकत नाही. तो मुद्दामून उशीर करत नाहीये, तर त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला उशीर होतोय, हे त्यांनी तिला नीट समजावून सांगितलं. मग तिने पण ते ऍक्सेप्ट केलं. मग तिच्या असं लक्षात आलं की तो रोज येतो घरी उशिरा, मग आपण रोज भांडतो, मग जो काही कमी आपल्याला वेळ मिळतोय तो आपण भांडणात वाया नको घालवायला. मग तिने असं ठरवलं की तो यायच्या आधी जेवण करून घ्यायचं, म्हणजे जरा एक चिडचिड थोडी कमी, भुकेल्या पोटी नाही तर चिडचिड जास्ती होते. मग तो आला की त्याचं जेवण आणि ती गप्पा मारत नुसतीच त्याच्या पुढे त्याच्याबरोबर ती बसायची आणि मग सुट्टीच्या दिवशी तो तिला, मुलांना खूप चांगला वेळ द्यायचा. त्या दोघांनी काय केलं की समोरासमोर बसून नीट संवाद साधला. त्यांनी पण तिचं प्रॉब्लेम जो काय आहे तो समजून घेतला की तिला तो जास्ती वेळ देत नाहीये आणि हिनी सुद्धा मग त्याचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं, कामाचं स्वरूप असं आहे ते तिने ऍक्सेप्ट केलं. इथे ना मला दोन गोष्टी एक तर सांगाव्याशा वाटतात की हा जेव्हा प्रश्न असतो की आपल्या कुटुंबियांना वाटत असतं की आपण कामावर जास्ती वेळ घालवतोय, घराला वेळ देत नाहीये, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे एकतर आणि नीट समजून सांगायला पाहिजे. त्यामुळे संवाद हा शब्द खूप महत्वाचा आहे, कम्युनिकेशन. आणि दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे क्वालिटी टाइम. आपण प्रत्येक वेळेला काही खूप अनेक तास एकमेकांना देऊ शकत नाही, उलट कंटाळाच येईल की किती वेळ गप्पा मारायच्या ना काय काय. तर त्यापेक्षा जो काही वेळ मिळतोय तो मग आपला फक्त, म्हणजे कोण नवरा बायको असतील, मुलं असतील त्यांचा, आणि मग क्वालिटी टाइम जरी छान एकत्र घालवला तरी सुद्धा असं जाणवणार पण नाही की तो खूप उशिरा येतोय किंवा आम्हाला कमी वेळ देतोय. याच्यामध्येच पुढचा पार्ट बराच असतो की एक जणांशी मी मध्ये बोलताना तो मित्र सांगत होता की अरे मी दिवसभर काम करून कंटाळतो, घरी आल्यावर जेवण करून असं वाटतं आता पडून मस्त जरा वेळ ती मोबाईलवरती काहीतरी टाइमपास करावा, पण हे माझ्यासाठी घरात वादाचं कारण व्हायला लागले की ते बायका मुलं म्हणतात ते दिवसभर तुम्ही तेच करत होता, आता जरा वेळ घरच्यांसाठी वेळ द्या. तर खरंच हे गॅजेट्स इतके सगळ्यांची लाईफ हॅम्पर करतायत का?
आम्ही सध्या जे मॅरेज काउन्सिलिंग करत असतो त्याच्यामधला हा एक खूप मोठा प्रश्न दिसून येतो की ऑफिसमध्ये पण स्क्रीन समोरच काम करता आणि घरी आल्यावर पण परत स्क्रीनच उघडून बसता, म्हणजे एंटरटेनमेंट त्याच्यावरतीच. आणि मग काय होतं की मुलं पण जर का हेच बघत असतील की आपले आई बाबा पण घरी आल्यावर स्क्रीन समोरच आहेत आणि मग लहान वयापासून तेही त्या स्क्रीनकडे अट्रॅक्ट होतात. मगाशी मी जे संवादाचं सांगितलं त्याच्यातला एक भाग असा असू शकतो की नवरा बायको जे कोण आहे तर ते आधीच घरी सांगू शकतात की मला ना कामावरती खूप ताण असतो, घरी आल्यानंतर मला एक 15-20 मिनिटं आराम करू दे, मला हवा त्या पद्धतीने आराम करू दे. मग तो स्क्रीन असेल, झोपायचं असेल, अजून दुसरं काय करायचं असेल, मग 15 मिनिटं माझ्याशी काही बोलू नका, मग मी फ्रेश होईन आणि मग मी तुमच्याशी पूर्ण तुम्हाला मी वेळ देईन. तर हे क्लिअरली सांगायला पाहिजे. आणि सांगत नाहीत आणि अपेक्षा जेव्हा करतात की ह्यांनी मला समजून ते घेत नाहीत, मग भांडणं होऊ शकतात. पण शक्यतो मला एवढंच वाटतं की स्क्रीन टाइम सगळ्यांनी कमी करायलाच हवा. कारण जसं आता आपल्याला माहितीच आहे की दारूचं व्यसन आहे, तंबाखूचं, ड्रग्सचं व्यसन आहे, तसं आता स्क्रीन हे सुद्धा एक मोठं व्यसन आता व्हायला लागलेलं आहे. खरंय. आणि ह्या जास्त मुद्दा महत्वाचा वाटतो, कारण काय होतं बऱ्याचदा मुलं जेव्हा खूप लहान असतात तेव्हा घराची बेल वाजली आणि दार उघडलं आणि आले वडील की त्यांना असं वाटतं आता इथपासूनच आम्हाला तो वेळ पूर्ण मिळायला पाहिजे. आणि हे क्लिअर केलं असेल की पहिली 10-15 मिनिटं म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन आपण जसं म्हणतो की तिथून ह्या बॉर्डरमध्ये मी आल्यानंतर एक 10 मिनिटं मला इथे ॲडजस्ट होऊ द्या आधी आणि मग मी ते विषय क्लिअर करतो. त्यातलाच एक पुढचा पार्ट असा असतो की बऱ्याचदा आता वर्क फ्रॉम होम असा सध्याचा एक परवलीचा शब्द झालाय, तर ते करत असताना कित्येकांच्या तक्रारी असतात की हे घरी आम्ही काम करतो, तर बऱ्याचदा घरच्यांना ते कळतच नाही की हे काम चालू आहे म्हणून, किंवा कित्येकदा असं वाटतं की आत्ता येऊन थोड्या मध्ये बसायला काय हरकत आहे. तर तो माणसाला असं वाटतं की ऑफिस सारखंच पूर्ण वेळ मला ते 5 तास काम करू दे, मग मी तुमच्यासाठी येतो. तर खरंच हे प्रॉब्लेम एवढे होतात का की घरात वर्क फ्रॉम होम करत असताना म्हणजे? या विषयावरती सुद्धा भांडणं बरेचदा ऐकायला अच्छा. मिळतात. हा. तर काही सूचना नेहमीच आम्ही देत असतो की जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा की तुम्ही जो कामाचा वेळ आहे तर तो घरामध्ये क्लिअरली सांगा की ह्या इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत माझा कामाचा वेळ आहे. आणि तेव्हा तुम्ही पण घरातल्या कपड्यात बसू नका, अच्छा. तुम्ही ऑफिस सारखे तयार व्हा. एक तुमची वर्क स्पेस अशी ठेवा की इथे जेव्हा मी असेन तेव्हाही माझा काम सुरू असेल किंवा स्क्रीन ओपन असेल, मी कोणाशी तरी बोलत असेल तर तेव्हा डिस्टर्ब करायचं नाही. छोट्या मुलांना सुद्धा हे कळतं ऍक्च्युली, आपण जर का त्यांना नीट पद्धतीने सांगितलं तर. पण अगदी कधीतरी असं होऊ शकतं की मुलं छोटी आहेत, ती मध्ये डिस्टर्ब करतात. तर अलीकडे मी बघितलंय की व्हिडिओ कॉल जरी चालू असला ना आणि छोटी मुलं मध्ये आली तरी बाकीचे टीम मेंबर सांभाळून घेतात की ठीक आहे, जा तू आणि हे कर. म्हणजे इथे पण त्यांना पण, टीमला पण आपल्याला सांगता आलं पाहिजे की अगदी 2 मिनिटं की मी बघून येते की काय चाललेलं आहे. माझ्या 1-2 मैत्रिणींच्या बाबतीमध्ये मी अजून छान बघितलं की त्यांना काम जे सुरू होतं ते दुपारी थोडंसं उशिरा होतं आणि मग संध्याकाळ रात्रीपर्यंत कॉल असतात. मग तिथे ते काय करतात, संध्याकाळी 2-3 तास ते कॉल घेत नाहीत, तसं ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. मग तो वेळ मुलांना देतात की त्यांना काय पार्कमध्ये घेऊन गेलं, त्यांचं जेवण, त्यांना झोपवलं, गोष्ट वगैरे सांगितली आणि मग मुलं झोपल्यानंतर ते उरलेले कॉल्स घेतात. म्हणजे मुलांनाही क्वालिटी टाइम मिळतो, आपल्यालाही बरं वाटतं. नाहीतर हा बायकांमध्ये विशेषतः खूप एक गिल्ट असतो की मी कामाला जास्ती वेळ देतेय आणि मुलांना आणि घराला वेळ देत नाहीये. तर तो बॅलन्स आपण नक्कीच चांगल्या प्रकारे साधू शकतो. तोच विषय पुढे कंटिन्यू मी करणार होतो की खरं तर वर्किंग मदर्स हा एक काय त्याविषयी वेगळं आणखी काय सांगण्यासारखं आहे का? हो, अगदीच आहे. आणि मी सुद्धा त्याच्यातनं गेलेलेच आहे की मुलं अगदी जेव्हा छोटी होती तेव्हा मला पण एक खूप गिल्ट असायचा की मी मावशींवरती मुलांना सोपवतीये आणि मी कामावरती जातीये. आणि तेव्हा अशी एक कंपॅरिझन पण व्हायची की बघा माझ्या शेजारी राहणारी मैत्रीण, ती मात्र घरातच असते, ती सगळा वेळ मुलांबरोबर असते, ती किती लकी. मग एक तो गिल्ट असायचा, ती तुलना व्हायची, वाईट वाटायचं, असं ते स्ट्रेस त्याचा खूप मनामध्ये साठत जातो. आणि मग ना काही दिवसांनी असं झालं की एकदा याच मैत्रिणीशी मी जेव्हा गप्पा मारत होते तेव्हा ती मला म्हणाली की मला तुझा हेवा वाटायचा की ती वेळ झाली की तू बरोबर कामावरती निघून जातेस. मी म्हणजे सतत घर आणि मुलं, म्हणजे मला ऍडल्ट्स बरोबर कॉन्व्हर्सेशन सुद्धा माझं दिवसभरात होत नाही, इतका वेळ मी मुलांबरोबर असते. तर हे खूप वेळा होतं की आपण तुलना करतो आणि आपल्याला असं वाटतं की बाकीच्यांचं लाईफ चांगलं आणि माझं नाही चांगलं. तर त्यापेक्षा आपल्या लाईफचा आपण चांगल्या प्रकारे स्वीकार करणं महत्वाचं आहे.
दुसरीकडे मी बघते की खूपशा कंपन्या सुद्धा महिलांना काही फॅसिलिटीज चांगल्या देत असतात. एकतर आता खूप चांगली गोष्ट अशी झालेली आहे की मॅटर्निटी लिव्ह 6 महिने आहे, तर त्याचा फायदा ते घेऊ शकतात. त्याच्यानंतरही काही काळ ते बिनपगारी रजा घेऊ शकतात. नंतर वर्क फ्रॉम होम असेल तर ते तसं करू शकतात. पण अगदी काही कारणाने लगेचच नोकरीवरती जरी जॉईन व्हायचं असलं तरी आपण सपोर्ट सिस्टीम चांगली निर्माण करायला हवी. मग इथे आई-वडिलांची, सासू-सासऱ्यांची आपण मदत घेऊ शकतो. आजकाल डे केअर सेंटर्स खूप चांगली आहेत. इथे पण असं होतं बरं का, की असं खूप वेळा तेव्हा पण मी ऐकायचे, की आम्ही नाही बाबा आमची मुलं डे केअरला ठेवत वगैरे. तर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तर एकमेकांना जज करू नका. मदत करा, समजून घ्या सगळ्यांना. आपल्या काही टोमण्यांमुळे आपण दुसऱ्यांचा स्ट्रेस वाढवत असतो. तर सपोर्ट सिस्टीम चांगली निर्माण करणं हे एक करता येईल. अजून एक ह्याच्यातच मला ऍड करायचंय की एक खूप महत्वाचा शब्द म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम. हा खूप दिसून येतो की मी मुलांचं सुद्धा सगळं करीन, घरचा स्वयंपाक, सगळं साफसफाई हे सगळं करीन, ऑफिसमध्ये काम पण मी तितकाच वेळ आणि तितकंच करीन. तर त्या फंदात आपल्याला पडायचंच नाहीये. आपण सुपरवुमन नाही आहोत. आपल्याला एक आनंदी व्यक्ती व्हायचंय. आपण सगळंच करायचा अट्टहास करायला लागलो तर ताण वाढतो आणि मग आपण आनंदी नाही राहू शकत. तर आपल्याला मुलांच्याही लहानपणाची मजा घ्यायची, आपल्या कामाचीही मजा घ्यायची आहे. तर ते करायचं असेल तर मग आपल्याला हा सुपरवुमन सिंड्रोम जो आहे तो सोडून द्यायला पाहिजे. किंवा ह्याच्यामध्ये असं होत असेल ना की सुपरवुमन करायचं म्हणजे एक असे टिक द बॉक्सेस सारखं होत असेल की दिवसभरात हे झालं पण हे झालं नाही, तर त्याचं राग घेऊन किंवा गिल्ट घेऊन उरलेल्या आधीच्या चांगल्या गोष्टींवर पाणी पडत असेल. त्यापेक्षा हा जर बॅलन्स असा फ्लेक्झिबल ठेवता आला की ठीक आहे आज हे नाही करता आलं मला, पण ठीक आहे बाकीच्या ह्या 4 गोष्टी मी चांगल्या केल्या, तर ते जास्त सॅटिस्फॅक्टरी होऊ शकतं असं करताना. आणि मुलांशी या बाबतीत आपण मोकळेपणाने बोलू शकतो हा. की आज मला सगळा पूर्ण स्वयंपाक करायला नाही जमलं बाबा, मी आज खिचडीच फक्त केलीये, पण आपण ते सगळ्यांनी मजेत गप्पा मारत खाऊया वगैरे. असं काहीतरी मुलांना सांगितलं तर मुलांनाही ते पटतं. आपल्या घरी कामाला मावशी असतील, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली, त्यांना मदत केली, तर त्या स्वतःच्या मुलांचं जेवढं करतात तेवढ्याच प्रेमाने ते आपल्या मुलांची काळजी घेतात. तर हे पण आपण एक सपोर्ट सिस्टीम मध्ये त्या मावशींना पण आपण घ्यायला हवं. किंवा हा एक पॉइंट आहे का की आता आपण असं बोललो की नवरा बायकोनी एकमेकांशी आधी बोलून संवाद असावा, क्लिअर करावा. मुलं खूप लहान आहेत, त्यांना काय कळणार आहे, तर त्यांच्याशी कशाला बोलायचं. ह्यामुळे कित्येकदा असं होत असेल मुलांशी त्या लेव्हलचा संवादच होत नसेल. असं अगदी होतं ना असं की आपल्याला वाटतं की मुलांना काही कळत नाही, पण छोट्या मुलांनाही ते कळत असतं. आमच्याकडे माझी आई डॉक्टर होती आणि ती आम्ही छोटे असल्यापासून अगदी ती मेंटल हॉस्पिटलमध्ये सायकियाट्रिस्ट होती, त्यामुळे मग ती कामावरती जायची. ती खूप बिझी असायची, पण ती आम्हाला समजावून सांगायची की मला आज जायला लागतं ऑफिसला त्यामुळे, आणि आमच्याकडे सांभाळायला पण आम्हाला अम्मा होती. किंवा आमच्याकडे उलटच होतं की बाबा आम्हाला जास्ती वेळ द्यायचा, पण या बाबतीमध्ये संवाद क्लिअर होता की असं असं असणार आहे. आमच्याकडे जी सांभाळायला अम्मा होती ना, तर तिने आईला एक गोष्ट सांगितली होती की मुलांना फसवून कधी बाहेर जाऊ नका. घरातनं बाहेर पडायच्या आधी मुलांशी थोडा वेळ खेळा, गप्पा मारा, त्यांना सांगा की आता मला ऑफिसला जायचंय, त्यांना टाटा करा आणि मग जा. म्हणजे मुलं रडत नाहीत, तर उलट तुम्हाला ते टाटा करतात. तर किती छान तिने तो लेसन दिलेला होता. मग आई काय करायची की गोष्टी वगैरे आम्हाला सांगायची. सुट्टीच्या दिवशी पुस्तकं वाचून दाखवणं, एकत्र छोटे छोटे उपक्रम करणं, याच्यामुळे आम्हाला नाही असं वाटायचं की आई मला कमी वेळ देतीये. तिचा जो क्वालिटी टाइम ती द्यायची त्याच्यावरती आम्ही खूप आनंदी असायचो. किंवा बऱ्याचदा वर्किंग वुमन किंवा वर्किंग कुणी असेल घरामधलं, त्यांना एक अशी टाइम टेबलनुसार सवय असते ना, तर त्यांच्या टाइम टेबलनुसार प्रत्येक गोष्टी त्या ठरलेल्या असतात. ज्या माणसाला वेळच वेळ असतो तो हे काम आज काय उद्या करू म्हणून ते उद्याही करत नाही ना आजही करत नाही. बऱ्याचदा असे लोक पाहिले, म्हणजे आमच्या ओळखीत एक सगळ्यात बिझी जे डॉक्टर मला माहिती आहेत, ते गावातली सर्व फंक्शन अटेंड करतात. कारण त्यांनी त्यांच्या टाइम टेबल त्या वेळ गोष्ट तेवढा का महिना वेळ दिलेला असतो. म्हणजे क्वालिटी टाइम जसं आपण घरासाठी म्हणतो, तो आपण एक फॅमिली फ्रेंड्स किंवा फंक्शनसाठी सुद्धा तो फॅमिली टाइम करता येऊ शकतो. असा बऱ्याच लोकांचं आहेत ना असं, म्हणजे पर्सनल ह्याच्या लाईफकडे सरकत असताना की हा स्ट्रेस खूप वाढत जात असतो सारखा, तर त्याचा माझ्या खरंच शरीरात मनावर एवढ्या लेवलचा परिणाम होतो का?
नक्कीच होत असतो. आणि त्याच्या आधी तू जे म्हणालास की प्लॅनिंग, हा. हे प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. की लिहून काढणं की हा. उद्याची कामं मला आज काय काय केली पाहिजेत. आपण जितकं छान प्लॅनिंग करू तितकं आपल्याला घरी आणि बाहेर खूप चांगला वेळ देता येतो. ओके. म्हणून आजकाल म्हणतात ना की हार्ड वर्क नका करू, हा. स्मार्ट वर्क करा. हा. तर ते हेच आहे की योग्य प्रकारे प्लॅनिंग असेल तर कामं सगळी पूर्ण होतात. पण आपण खूप असं त्याच्यात अडकून पण राहत नाही. हा. आणि नाहीतर आता तू जसं म्हणालास की खूप मग ताण निर्माण होतो. या ताणाचंच एक मोठं रूपांतर असतं की चिडचिड. मग कामावरती ताण असेल किंवा घरचा ताण असेल की आयदर ऑफिसमध्ये तरी हाताखालच्या लोकांवरती चिडायचं किंवा घरी येऊन घरच्या लोकांवरती चिडायचं. आणि मग त्याचा पश्चाताप नंतर आपल्यालाच स्वतःला होतो. तर ह्या बाबतीत सुद्धा एक तर कोणाची तरी आपण मदत घेऊ शकतो, घरातल्या लोकांची, की त्यांच्याशी बोलून की मला असा असा ताण आहे तर काय करता येईल ते लिहून काढू शकतो. जितकं आपण ओपनली बोलू ना तितकं त्यांची सुद्धा आपल्याला मदत होते. आणि अर्थातच आपल्याला सुद्धा एक दिशा दिसायला लागते की काय काय त्या बाबतीत ह्या ताणासाठी, हा ताण कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. मग ताणाचं मूळ कारण काय आहे, की तुम्हाला वेळ कमी पडतोय का अजून काय होतंय की त्या वेळेमध्ये तुमचं काम पूर्ण होत नाहीये, घरी लक्ष तुम्हाला देता येत नाहीये, जे काही तुम्हाला वाटतं त्या ताणाचं मूळ कारण शोधून काढणं. मग एकदा ते कारण कळलं की विचार केला, कोणाची मदत घेतली की आपल्यालाच कळतं की त्या कारणामधनं आपण कसं बाहेर पडू शकतो. पण त्याचबरोबर स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ह्याच्याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. प्राणायाम आणि ध्यान हे आपण आजकाल ऐकतच असतो. ते जेव्हा आपण करतो रेग्युलरली आपलं मन शांत राहतं. इथे किंवा व्यायाम करतो तेव्हा. पण इथे हे जेव्हा आपण सांगतो की ध्यान, प्राणायाम, व्यायाम ह्याला वेळ द्या, तर लोक म्हणतात की आम्हाला वेळच नाहीये. याच्या बाबतीत उत्तर माझं असं आहे की मग सकाळी लवकर उठा. मग सकाळी लवकर जाग येत नसेल तर रात्री स्क्रीन लवकर बंद करा. जितका वेळ आपल्या डोळ्यापुढे स्क्रीन आहे तितका झोपायला उशीर होतो आणि मग झोप लागायला पण उशीर होतो. तर वेळेवर झोपलो आपण तर सकाळी आपल्याला लवकर जाग येईल. बऱ्याच यशस्वी लोकांच्या बघ आपण मुलाखती ऐकतो आणि ते आवर्जून असं मेन्शन करतात की आम्ही सकाळी खूप लवकर उठतो. मग सगळं घर जागं होण्याच्या आधीचा 1 तास आम्हाला स्वतःसाठी मिळतो. मग ते स्वतःच्या छंदांसाठी वेळ काढतात, व्यायाम करतात, ध्यान, प्राणायाम ह्या गोष्टी करतात. आणि मग दिवसाची सुरुवात न शांत झाली की तो ताण आपोआपच कमी झालेला असतो. आणि ह्याच्यामुळे ना आपली कार्यक्षमता सुद्धा वाढते. आपण तेच काम कमी वेळामध्ये करू शकतो. ह्यामध्ये आणखी एक मला असं मुद्दा आता आठवला बोलता की बऱ्याच म्हणजे मी जे करतोय ते मला आवडतच नाहीये किंवा ते मी अगदी मनाविरुद्ध काम करतोय, ह्या गोष्टीचा किती ह्याच्यावर परिणाम होतो? असं असू शकतं ना की आपण जे काम करतोय ते काही वेळा गरज म्हणून आपल्याला करायला लागतं. की आर्थिक गरज असेल किंवा आता तेच माझं शिक्षण झालंय, आता मला त्याच्यातच करायला पाहिजे, किंवा रिसेशन आहे, नोकरी मिळणार नाहीये, त्यामुळे काम तर आता आपण बदलू शकत नाही. तर मग अशा वेळेला आपण ते काम कसं आवडून घेऊ हा प्रयत्न करू शकतो. या बाबतीत ना मी एक खूप छान पुस्तक वाचलं होतं. त्या छोटूसं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे फिश. आणि त्यांनी त्याच्यामध्ये अशा 4 गोष्टी लिहिल्या आहेत की तुम्हाला कामावरचा ताण कमी करायचा आहे किंवा काम ते आवडून घ्यायचंय तर काय काय करा. पहिली गोष्ट आहे चूज युअर ॲटिट्यूड. म्हणजे तुमच्या कामाकडे अरे बापरे काय हे बोरिंग काम आहे असं न बघता त्याच्यात काय चांगलंय हे बघा. की एकतर म्हणजे दुसरं काही नाही, पगार तर मिळतोय ना, म्हणजे आपलं घर तर चालतंय ना, ही तर एक बाकी काही असलं तरी एक चांगली गोष्ट आपल्या जॉबमध्ये असणारच. किंवा इतर काही चांगल्या गोष्टी असू शकतात की घराच्या जवळ आहे, तिथे आता आपले काही मित्र वगैरे झालेले आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवता येतो, असं काही ना काहीतरी असं आपण शोधू शकतो की काय काय आपल्या कामाच्या बाबतीतल्या चांगल्या गोष्टी काय आहेत. तर हे पहिलं त्याच्यातलं सांगितलंय. दुसरं त्यांनी जे प्रिन्सिपल सांगितलंय त्याचं नाव आहे प्ले. म्हणजे काम ही एक गंभीर गोष्ट जरी असली तरी ती सतत गंभीर चेहरे ठेवूनच करायला पाहिजे असं नाही. आपण हसून खेळून जरा मजा करून पण ते करू शकतो. की सहकार्यांबरोबर जरा मधनं हास्य विनोद किंवा जे काही करतोय त्याच्यातच काहीतरी गमती जमती इकडचं तिकडे असं काही करता येईल का, म्हणजे आपण ते काम एन्जॉय करू शकतो. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की बी प्रेझेंट. जेव्हा तुम्ही ते काम करता तेव्हा त्या कामामध्येच राहा, शरीर आणि मनानेच तिकडे राहा. आता मी नुकताच तुझा माइंडफुलनेसवरचा पण डॉक्टर राजेंद्र बर्व्यांबरोबर केलेला
एपिसोड बघितला तर माइंडफुलनेस मध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे ना, की वर्तमान काळात राहा. तर काम करत असताना आपण मागचा आणि पुढचा विचार करत बसलो तर मग आपल्याला ते त्रासदायक होतं. तर ते करत असताना पूर्ण मग कामावरतीच तुम्ही लक्ष द्या. हे तिसरं त्यांनी प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. आणि चौथं पण एक महत्वाचं सांगितलंय, मेक देअर डे. म्हणजे तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता, तुमचे क्लायंट्स असतील, तुमचे पेशंट्स असतील, अजून कोण ज्यांच्याबरोबर किंवा तुमचे सहकारी असतील, त्यांच्याशी असं वागा की ते एकदम खुश झाले पाहिजेत तुमच्यावर. आणि त्यांचा आनंद बघतो ना तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं आणि आपला ताण त्याच्यामुळे हलका होतो. खूप वेळा आपण बघतो बघ की आपण कुठेतरी जातो तर वसा वसा ओरडत असतात लोकांच्या अंगावर वगैरे. तर ह्याचा त्याही व्यक्तीला ताण असतो आणि समोरच्याही व्यक्तीला. हेच काम आपण प्रेमाने जर का केलं की हसून त्यांना सांगितलं, नाही जरी म्हणायचंय तरी हसून त्यांना सांगितलं, त्यांना जी काही हवी आहे ती योग्य प्रकारे मदत केली तर काय होतं, मेक देअर डे. आणि मग आपल्याला सुद्धा त्याच्यामुळे बरं वाटतं. तर ही 4 प्रिन्सिपल्स मला खूप आवडतात आणि मी नेहमीच मुक्तांगणमध्ये पण हे सांगत असते की हे या 4 गोष्टी आपण केल्या तर आपण खूप आनंदी होतो आपल्या कामामध्ये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे खूप छोट्याशा गोष्टींमधनं पूर्ण त्याचं सार आल्यासारखं वाटतं. किंवा आता मला बोलता बोलता बाबाजी नेहमी सांगायचे एक वाक्य नेहमी, की त्याची आई रांगोळी काढताना त्याच्यामध्ये किती समरस झालेली असायची. किंवा आता आपण हे जे सगळे स्कल्पचर्स इथे ठेवलेत बाबांनीच केलेले, तर हे चालू असताना तू तर फारदा पाहिलं असेल, मीही तेव्हा पाहायचो समोर बसल्यानंतर, की तंद्री लागणे जे म्हणायचं ते कसं असतं. आणि दुसरा पार्ट जो आहे की आता आम्ही डॉक्टर म्हणून काम करताना पेशंटकडून ते समाधानाचं जे प्लॅस्टर काढल्यानंतर आता हात पहिल्यासारखा झाला तर त्यांच्या डोळ्यात येणारं पाणी असतं, हे असतं, हे इतर कोणत्याही त्यातल्या फीपेक्षा, आर्थिक कुठल्याही त्यातल्या वर्कपेक्षा ते खरंच जास्त सॅटिस्फॅक्टरी असतं. आणि त्याचा आपल्या कामावर पॉझिटिव्ह परिणाम होतो पुढच्या त्याच्या कामावरती. हा एक महत्त्वाचा फार मुद्दा होता. दुसरा एक विषय बऱ्याचदा असतो की पूर्वी मला खूप गाण्याची आवड होती, पूर्वी मला खूप पेटी वाजवता यायची, आता ह्या कामाच्या रगाड्यामध्ये वेळच मिळत नाही. ही तक्रार सगळ्यांची असते. आता मी तुला एवढे वर्ष काम करताना पाहतोय की तू त्या मधल्या गॅपमध्ये सुद्धा पुस्तक घेऊन वाचत बसलेले असते, किंवा तू रेग्युलर रनिंगचं एवढं चालू असतं सतत काम काम म्हणजे ऍक्टिव्हिटी. तर हे सगळं कसं मॅनेज करायला जमतं? आपण एखादी गोष्ट जर का आपल्याला आवडत असेल तर त्याच्यासाठी वेळ जाणीवपूर्वक काढायलाच लागतो. मग तो अगदी कमी असेल तरी चालेल, की असं नाही की समजा कोणाला गाणं आवडतंय तर त्यांनी 2-2 तासच गाणं म्हणायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे असं नाही. ऐकायचं असेल तर जाता येता प्रवासात आपण ऐकू शकतो किंवा आपण काम करत असताना मंद आवाजात संगीत ऐकू शकतो. गाणं म्हणायचं असेल तर घरी अगदी 5-10 मिनिटं वेळ काढणं आपल्याला सहज शक्य असतं. आणि एनर्जी या गोष्टीमुळे आपल्याला मिळते. मी रोज सकाळी व्यायामाला जेव्हा जाते आणि मी अगदी लवकर उठून वेळ काढते तेव्हा माझा अख्खा दिवस त्याच्यामुळे चांगला जाणार असतो. म्हणून मी ते आवर्जून करते. किंवा तू म्हणालास तसं तू मुक्तांगणमध्ये बघितलं असेल की मध्येच मी असा एक छोटा 10-15 मिनिटं पुस्तक वगैरे वाचते. मग काय होतं, सकाळी जे काय सगळी कामाची गडबड असते त्यातनं थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं आणि पुढचा जो अर्धा दिवस आहे त्याच्यामध्ये छान मजेत काम करता येतं. तर आपल्याला शोधायला लागतं की काय केल्यामुळे मला बरं वाटतं, माझा ताण कमी होतो, माझी एनर्जी वाढते. आणि मग काही झालं तरी जाणीवपूर्वक कमी जरी असेल तरी आपण वेळ काढायलाच हवा त्याच्यासाठी. थोडक्यात खरं म्हणायला गेलं तर असं होतं यातनं की आपण आउटकम त्या कुठल्या ऍक्टिव्हिटीचा बघण्यापेक्षा ती प्रोसेस एन्जॉय करतोय आपण, हे पाहत गेलं आणि त्याला अगदी तितका वेळ न मिळता काही पार्ट आपण दिवसातलं करू शकलो, हा सुद्धा एक आनंदाचा मोठा पार्ट आहे. एक बऱ्याच जणांचा स्ट्रेसचा आणखी एक फॅक्टर असतो कामाच्या बाबतीमध्ये, की दुसऱ्याशी आपल्या सक्सेसला तोलत राहणे आणि तो माणूस पुढे गेला किंवा तो जास्त अचीव करतोय ह्याचा ताण घेऊन आणखी काम करत राहणं आणि दमणूक करून घेणं. तर हे कुठं थांबवता येऊ शकेल? प्रत्येकाची ना सक्सेसची डेफिनेशन वेगळी असते आणि कधी कधी ती आपल्यालाच माहिती नसते. तर ती नीट आपल्याला लिहून जर का आपण काढली तर लक्षात येऊ शकतं. ते जर का आपण नीट लिहून काढलं किंवा विचार केला, योग्य प्रकारे कोणाशी चर्चा केली तर आपली डेफिनेशन काय आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. काही लोकांची अशी असेल सक्सेसची डेफिनेशन की खूप जास्ती पैसे मिळवायचे, काहींची असेल की समाधान, घरच्या लोकांना क्वालिटी टाइम देता येणं, आनंदी असणं. आधी ती डेफिनेशन काय आहे ती निश्चित करा आणि मग त्या दृष्टीने पुढचा प्लॅन करा. दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन त्याच्यानुसार आपण प्रयत्न करू शकतो.
तर म्हणून नीट क्लिअर पाहिजे की आपल्याला आयुष्यात काय हवंय आणि मग त्याचा मार्ग आपल्याला शोधून काढता येतो. जनरली आता आपण ह्याची सुरुवात जेव्हा केली तेव्हा तू असं सांगितलं की अगदी 1800 सालामध्ये हा विषय पहिल्यांदा सुरू झाला. मी हा शब्द जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स पहिल्यांदा बऱ्यापैकी ऐकला ना, तो आता रिसेंटली ऐकला. म्हणजे माझ्या एका मित्राची मुलगी आहे, तर तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. तर ती ब्रँच शोधताना तिचा असं पूर्ण प्लॅन होता की मला इतके तास काम करायचे, इतके तास घरासाठी द्यायचे. तर म्हणलं अगं इतका काय विचार करते? तर ती म्हणली नाही, मला हे वर्क लाईफ बॅलन्स असं आत्तापासूनच प्लॅन करायचं आहे. तर तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की अच्छा, हे आत्ता ह्या पिढीचा हा शब्द असा आहे. तर तेव्हा हा शब्द मला पहिल्यांदा असा कळला. तर त्यावेळेला मला अशा 2 गोष्टी जाणवल्या की हा खरं एक पद्धतीचा आळसाला हे नाव दिलंय का आपल्याला कुठली जबाबदारीच घ्यायची नाहीये, म्हणून आपण आधीपासूनच सावध राहून स्वतःला सेव्ह करतो. ह्यातला कुठला मुद्दा असा वाटतो की असू शकेल? ती जे तुला म्हणाली ना ते मला खूप चांगलं वाटतंय की तिने आधीच ठरवलंय की तिला काय हवंय आणि त्यानुसार ती प्लॅन करतीये. ओके. आधीपासून जर का आपण प्लॅन केला नसेल तर मग आपल्याला वाटू शकतं अरे मी कुठे येऊन इकडे फसलो. गोल आपल्याला क्लिअर असलेलं कधीही चांगलं. आता आपल्या ओळखीत पण आपण नेहमी बघतो की IPS अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी किंवा इव्हन खूप बिझी डॉक्टर्स. बरेचदा त्यांचं त्यांनी ठरवलेलं असतं, त्यांना माहिती असतं की माझं काम असं आहे की मला त्याच्यामध्ये खूप जास्ती वेळ द्यायला लागणार आहे आणि मग त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यानुसार त्यांना सांभाळून घेतात. प्रत्येकाला आयुष्यात काय हवंय ह्याच्यामध्ये फरक आहे. एखाद्याला खूप वेळ कमीच काम करायचंय असं पण असेल, तो त्याला आपण आळस नाही म्हणू शकणार. तो त्याचा गोल आहे त्याचा आयुष्यातला आणि त्याला अशा प्रकारे असं ठरवण्याचा, तशा पद्धतीतून आनंद मिळवण्याचा त्या व्यक्तीला निश्चितच अधिकार आहे. मी खूप वेळा बघते की ही जी आत्ताची जी पिढी आहे नवीन, म्हणजे साधारण आत्ता जे 20-25 या सगळ्या वयोगटामधली मुलं आहेत, खूप वेळा ना असं पण मी बघते की त्यांच्याकडे गोल क्लिअर आहेत की मला काय करायचंय, कामावरती मला किती वेळ द्यायचा आहे, माझ्या छंदांना किती वेळ द्यायचा आहे. इव्हन असं सुद्धा मी बघते की माझे छंद आणि माझं करिअर ह्याची सांगड मला एकत्र घालता येईल का. एकमेकांना स्पेस देणं, समजा पार्टनर्स एकमेकांना किंवा नवरा बायको एकमेकांना स्पेस देणं, हे सुद्धा मी त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे हे सुद्धा बघते. म्हणजे नवरा बायकोंनी सतत एकत्रच असायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाने आपापल्या छंदांमध्ये किंवा आपापल्या मित्रमैत्रिणींमध्ये वेगळा वेळ द्यायला काहीच हरकत नाही. हे त्या पिढीने याचा स्वीकार केलेला आहे आणि ही गोष्ट मला खूप चांगली वाटते. हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. बऱ्याचदा घरातल्या सगळ्यांनी सतत एकाच जागी बसून काहीतरी बोलतच राहायला पाहिजे, हे कंपल्शन असण्याची गरज नाहीये. ह्यातनं मला एक पुढचा शेवटचाच मुद्दा आता वाटतो की आपण ज्याला टेक अवे मेसेज सुद्धा म्हणता येऊ शकतो की आत्ता आपण असं म्हणतो की भरपूर काम आहे, भरपूर वेळ माझा त्यात जातो, मोकळा वेळ मला मिळत नाही. पण कदाचित ह्याच्याकडे भविष्य म्हणून कसं पाहता येईल हे मला अशाने वाटतं की बऱ्याचदा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो किंवा ॲटोमॅटिक कित्येक कामं आता व्हायला लागलेली आहेत. तर सगळ्यांना कदाचित अशी वेळ येऊ शकते का की बाबा आता तितके कामाचे बिझी आवर्स राहिले नाहीयेत आणि आता बराचसा मोकळा वेळ आहे. ऑलरेडी तेवढ्या तासांच्या कमी तासांच्या कामातून माझ्या सगळ्या आर्थिक गरजा तर भागतायत. म्हणजे तो प्रॉब्लेम नाहीये की मला आता आणखी एक्स्ट्रा वर्क पण करायची गरज आहे का. पण आता 4च तास काम आहे आणि उरलेले 20 तास मला काम नसतं. ही भविष्यात वेळ आली तर हे कसे डील करू शकतील माणसं? ही आपल्यावरही काही काळाने तर वेळ येणारच आहे ना की आपण कधीतरी रिटायर होणं याचा प्लॅन करणारच आहोत. तर रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा रिकाम्या वेळाचं प्लॅनिंग हे आधीपासूनच करणं गरजेचं आहे. मी खूप वेळा असं बघते, मुक्तांगणमध्ये सुद्धा उदाहरणं बघते की VRS घेतली, लहान वयामध्ये रिटायरमेंट आणि मग एकदम त्या रिकाम्या वेळाचं काय करावं हे कळलं नाही म्हणून व्यसन वाढलं. तर असे त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसू शकतात. पण आपल्या माहितीत असेही काही लोक आहेत की ज्यांनी ठरवून प्रत्येकाला आयुष्यात काय हवंय ह्याच्यामध्ये फरक आहे. एखाद्याला खूप वेळ कमीच काम करायचंय असं पण असेल, तो त्याला आपण आळस नाही म्हणू शकणार. तो त्याचा गोल आहे त्याचा आयुष्यातला आणि त्याला अशा प्रकारे असं ठरवण्याचा, तशा पद्धतीतून आनंद मिळवण्याचा त्या व्यक्तीला निश्चितच अधिकार आहे. मी खूप वेळा बघते की ही जी आत्ताची जी पिढी आहे नवीन, म्हणजे साधारण आत्ता जे 20-25 या सगळ्या वयोगटामधली मुलं आहेत, खूप वेळा ना असं पण मी बघते की त्यांच्याकडे गोल क्लिअर आहेत की मला काय करायचंय. टाइम खूप वाढवणं की त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा
निराशेमध्ये पण तो माणूस जाऊ शकतो. डिप्रेशन त्याच्यामुळे येऊ शकतं की बाकी लोक बिझी आहेत आणि मी खूप एकटा आहे, तर ह्याच्यामुळे तुलना, त्याच्यामुळे येणारं नैराश्य, हे त्याचे काही दुष्परिणाम असू शकतात. म्हणून प्लॅनिंग महत्वाचं आहे अर्थातच. मी खरं टेक अवे मेसेज म्हणजे असं म्हणता येईल का की हा बॅलन्स साधणं महत्वाचं आहे, पण तुम्ही कंटेंट समाधानी या सर्वातनं स्वतःचं आयुष्य जास्तीत जास्त करणं आणि हे खरं नॅचरली होत असेल ना, की आपण ह्या गोष्टी किंवा आता व्यायाम असेल किंवा आपण सकाळचे ध्यान धारणा वगैरे म्हणलो, हे केल्यानंतर बाय डिफॉल्टच तुम्ही आनंदी राहत असताल. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची काही गरज पडतच नसेलच. तर खूप चांगल्या विषयावर म्हणजे आपण जे बोलायचं ठरवलं त्यापेक्षा बरेच मुद्दे ह्याच्यामध्ये आता कव्हर झाले आणि ह्या विषयावर नक्कीच लोकांना भरपूर नक्की ह्यातून माहिती मिळेल आणि बऱ्याच जणांना एक प्लॅन करून जमेल. म्हणजे मुद्दाम आपला 50वा एपिसोड झालाय, पण डिसेंबरच्या अशा मध्यावर आपण एपिसोड करतोय की कदाचित नवीन वर्षाची प्लॅनिंग करण्यासाठी लोकांना एक 10-15 दिवस हाताशी आहेत आता, की समजा 2026 साली मी आता कसं प्लॅन करू, ह्या एपिसोड नंतर बरेच लोक प्लॅन करतील. तर आजच्या एपिसोडमधनं नक्कीच तुम्हाला बऱ्याच गोष्टींची नव्याने माहिती कळाली असेल. कित्येक गोष्टी आपल्याला माहिती पण असतात, पण समजा आपल्या आत्ताच्या गेस्ट मुक्ताच्या उदाहरणातून आपल्याला कळू शकेल की हा वर्क लाईफ बॅलन्स ही नुसती बोलण्याची गोष्ट नसते. लोक वर्षानुवर्ष असं प्लॅनिंग करून असं सर्व आयुष्य आपलं त्यानुसार रोज घडवत असतात, त्यातनं आनंद मिळवत असतात आणि आनंद देतही असतात लोकांना. तर हाच आपण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून खरं तर बघायला हरकत नाही. आणि ह्या एपिसोड नंतर नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आता ह्यानंतर आपले पुढचे आणखी 2 एपिसोड येतील ह्या वर्षातले, ते नक्कीच आणखी स्पेशल असतील. तर आज तू इथे मुक्ता आली आणि आपण ह्या एका वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या आणि भविष्यात आहे आपण अशाच वेगवेगळ्या विषयावर काहीतरी नक्कीच चर्चा करत जाऊ. तर आमच्या सर्व टीमतर्फे थँक्यू. येस, थँक्यू.